नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण शिकलेलो आहोत नाऊन, जेंडर, नंबर्स आणि आता आपण शिकणार आहोत केसेस ऑफ नाऊन, नामाची विभक्ती. नामाची विभक्ती 3 आहेत आपल्या: नॉमिनेटिव्ह केस, ऑब्जेक्टिव्ह आणि पजेसिव्ह. तर प्रथम विभक्ती, द्वितीय विभक्ती आणि षष्ठी विभक्ती. तर कर्त्याच्या जागी वापरलेल्या नामाची विभक्ती नेहमी प्रथमच असते. म्हणजे जी कर्त्याच्या जागी आपण वापरतो ती नामाची विभक्ती नेहमी प्रथमच असते. म्हणून लता सिंग अ सॉन्ग, म्हणजे जी प्रथम आपण लता जी आहे ती कर्त्याच्या जागी वापरलेली आहे, ते नामाची विभक्ती प्रथमाच असते. म्हणजे ही प्रथमच आहे जी आपण लता आहे ती. आणि दुसरं जे उदाहरण आहे, राम इट्स अ ॲपल, ही नामाची विभक्ती आपण वापरलेली आहे, ती विभक्ती प्रथमच आहे. आता सेकंड आपण बघणार आहे ऑब्जेक्टिव्ह, म्हणजे ॲक्युझेटिव्ह केस, म्हणजे द्वितीयाची विभक्ती. तर वाक्यात म्हणजे 2 तुम्हाला नाव येऊ शकतात जे द्वितीय विभक्ती आहेत त्याचे, ऑब्जेक्टिव्ह आणि ॲक्युझेटिव्ह केस तर द्वितीय विभक्ती. तर वाक्यात कर्म म्हणून वापरलेले नाम द्वितीय विभक्ती असते. जे वाक्यात आपण कर्म वापरतो ते नाम द्वितीय विभक्ती असते. ज्याच्यावर क्रिया घडते ते कर्म असते. ज्याच्यावर क्रिया घडते ते कर्म असते आणि वाक्यात कर्म म्हणून जे वापरलेले असते आपण ते नाम द्वितीय विभक्ती असते. तर आय मेट मिस्टर काटे एस्टरडे, तर हे काय बोलतात की आय मेट मिस्टर काटे एस्टरडे. तर जे मिस्टर काटे इथं आलेलं आहे ते वाक्यात कर्म म्हणून वापरलेलं आहे. मिस्टर काटे वाक्यामध्ये कर्म म्हणून वापरलेलं आहे. तर नामाची जी द्वितीय विभक्ती असते ही नामाची द्वितीय विभक्ती आहे. आणि ज्याच्यावर क्रिया घडते, आता सी एट अ बनाना, आता बनानावर क्रिया घडते. कोण एट करत आहे तर बनानावरती, तर म्हणून हे क्रिया घडत आहे, म्हणून याला ज्याच्यावर क्रिया घडते ते कर्म असते, म्हणून बनाना ही आपले कर्म आहे. आता थर्ड आपण बघणार आहोत पजेसिव्ह, म्हणजे जेनेटिव्ह केस, षष्ठी विभक्ती. तर तुम्हाला 2 याच्यातून कोणतंही नाव येऊ शकतं किंवा दोन्ही येऊ शकतात. मालकी, अधिकार, नाते दर्शवण्यासाठी नामाची चाचीचे अर्थाने अपॉस्ट्रोफिस ऑफ षष्ठी विभक्ती केली जाते. सजीवांची अपॉस्ट्रोफिसने तर निर्जीवाची ऑफने षष्ठी करतात. आता काय सांगितलं आहे आपल्याला की सजीवांची जी आहे ते अपॉस्ट्रोफिस एस देऊन आणि जे निर्जीव असतात त्याला ऑफने षष्ठी करतात. तर दॅट इज राहुल्स पॅक. आता इथे अपॉस्ट्रोफिस एस लागला म्हणजेच आपलं काय आहे, सजीव आहे. राहुल सजीव म्हणजेच, म्हणून तिथे आपल्याला लागलेला अपॉस्ट्रोफिस एस. आता सेकंड बॉयज हॉस्टेल, बॉयज ही सजीव त्याच्यामुळे अपॉस्ट्रोफिस हॉस्टेल्स, तर हॉस्टेलच्या पुढे अपॉस्ट्रोफिस लागला आहे आपला, असं आहे. तर द बॅटरी ऑफ कार, मालकी, अधिकार किंवा नाते. आपण मालकी, आपला अधिकार किंवा नाते दर्शवण्यासाठी आपण चाचीच्या अर्थाने अपॉस्ट्रोफिस किंवा अपॉस्ट्रोफिस ऑफ षष्ठी विभक्ती केली जाते. तर सजीवांत जर असलं तर आपल्याला अपॉस्ट्रोफिस एस वापरायचं आहे आणि निर्जीवांसाठी ऑफने षष्ठी करतात. तर आता हे कार जे आहे ते निर्जीव आहे, तर त्याच्यासाठी आपण काय केलं, ऑफ लावला आणि जे 2 आहेत त्याला अपॉस्ट्रोफिस आणि अपॉस्ट्रोफिस एस लावलं. तर हे आपण लावले सजीवांसाठी. तर इम्पॉर्टंट फॅक्ट काय आहे अबाउट पजेसिव्ह केस ऑफ नाऊन, जे पजेसिव्ह केसमध्ये इम्पॉर्टंट फॅक्ट आपले काय आहे, षष्ठी विभक्ती संदर्भात महत्त्वाच्या जे बाबी आहेत ते आपण बघणार आहोत. तर पहिला आहे, नामात एक हिसिंग साऊंड असेल तर अपॉस्ट्रोफिस एसने षष्ठी करावी, आणि परंतु 2 वेळा होत असेल तर अपॉस्ट्रोफिस वापरावा. विथ, आता विथ एक वेळेस तर अपॉस्ट्रोफिस एस आणि विथ हा अपॉस्ट्रोफिस झाला आहे. तर आपण इथे बघणार आहे की टेस्ट, तर पोयम्स, तर अपॉस्ट्रोफिस एस लागला आपला, कारण की साऊंड असेल तर आणि अपॉस्ट्रोफिस एसने षष्ठी करावी. एक वेळेस जर असेल, नामात एक हिसिंग साऊंड असेल तर आपल्याला अपॉस्ट्रोफिस एस लावायचा, आणि जर 2 वेळा होत असेल तर अपॉस्ट्रोफिस लावायचं आहे. तर आता जजेस वर्क, तर आपला इथे एकच वेळेस झाला त्याच्यामुळे आपण अपॉस्ट्रोफिस लावला. आता इथे जेम्स कार, इथे एस, परत एस आला आणि परत आपल्याला एस लावायचं आहे. तर आता इथे काय झालं, आपल्या अपॉस्ट्रोफिस एस लागला. इथं माऊसेस लाईफ, तर इथं आपण अपॉस्ट्रोफिस लावला. जोन्स हाऊस, तर इथं 2 वेळा हिसिंग साऊंड आला ना, त्याच्यामुळे आपण इथे अपॉस्ट्रोफिस एस लावला. आणि हे 2 जे आहेत हे अपवाद आहेत. पायथागोरस थेरम जे आहेत आपला तो अपवाद आहे, तिथे आपल्याला अपॉस्ट्रोफिस आणि इथं
म्हणजे एस असून सुद्धा पण इथे लास्टला एस असून सुद्धा पण आपल्याला अपोस्ट्रोफिस लावला आपण, हा अपवाद आहे. आणि आर्चिमेड्स लॉज हे अपवाद आहे आपला. ओके, तर आपण सेकंड आता जे आहे ते बघितलं आहे, ॲपोस्ट्रॉफिस आणि ॲपोस्ट्रॉफी एसचं. आता अनेक वचनी नामाच्या शेवटी एस नसेल आणि षष्ठी विभक्ती करतात, ॲपोस्ट्रॉफी एस जोडावा. परंतु अनेक वचनी नामाच्या शेवटी एस असल्यास अशा नामाच्या शेवटी फक्त ॲपोस्ट्रॉफिस जोडावा, पुन्हा एस लिहू नये. हे काय बोलतात आपल्याला की अनेक वचनी नामाच्या शेवटी एस नसेल तर षष्ठी विभक्ती करताना ॲपोस्ट्रॉफिस जोडा. जर एस नसेल तरच आपल्याला ॲपोस्ट्रॉफिस एस जोडायचं आहे. परंतु अनेक वचनी नामाच्या शेवटी एस असल्यास अशा नामाच्या शेवटी फक्त ॲपोस्ट्रॉफिस जोडावा, पुन्हा एस लावू नये. जिथे एस असेल तिथं आपल्याला एस लावण्याची गरज नाही आहे. These are children's toys. These are children's toy. इथे आपण अपोस्ट्रॉफिस एस लावला, कारण की एस नसेल तर षष्ठी विभक्ती करताना एस लावला आपण, आणि जर असेल तर आपल्याला अपोस्ट्रॉफिस लावायचं आहे आणि पुन्हा एस लावण्याची गरज नाही आहे. म्हणून these are men's hats, इथे अपोस्ट्रॉफिस एस लावला आपण. This is girls hostel. आता गर्ल्स लास्टला आला GIRLS, तर एस असल्यामुळे आपल्याला एस लावण्याची परत गरज नाही आहे, ॲपोस्ट्रॉफिस एस लावला आपण. दॅट इज बॉईज कॅम्प. आता इथे बॉईज एस असल्यामुळे आपल्याला परत एस लावण्याची ॲपोस्ट्रॉफिस गरज नाही आहे, फक्त ॲपोस्ट्रॉफिस द्यायचं आणि कॅम्प. मेन्स पार्लर, मॅक्स टेल्स, वुमन्स ड्रेसेस. हे जे शब्द आहेत जसं मेन्स पार्लर किंवा मॅक्स टेल्स आणि हे वुमन्स ड्रेसेस, आता इथे ॲपोस्ट्रॉफिस एस लावला, इथे पण आपण ॲपोस्ट्रॉफिस एस लावला, इथे पण. आता एकाच नावात थर्ड नंबरचं जे बघतोय आपण, एकाच नावात कितीही शब्द असले तरी शेवटच्या शब्दाची षष्ठी करावी. आता एका नामात कितीही शब्द असले, कितीही काय बोलले ते की एकाच नावात कितीही शब्द जरी असले तरीही शेवटच्या शब्दाची आपल्याला षष्ठी करायची आहे. तर आपण बघूया एक्झाम्पल म्हणून, सिद्धार्थ शिंदेज कार्स. आता कितीही शब्द, आता किती नाव आले आपले, सिद्धार्थ आलं, शिंदे आलं, आणि त्याच्यामुळे आपल्याला दोन याला सिद्धार्थला लावण्याची गरज नाही, फक्त आपण एकच याला लावलं ॲपोस्ट्रॉफिस एस. माय फादर इन लॉज हाऊस. आता माय फादर इन लॉज हाऊस, फादर पण आलं आणि इन, त्याच्यानंतर आपल्याला लास्टलाच आपल्याला ॲपोस्ट्रॉफिस एस लावायचं आहे. ओके, षष्ठी जे करायची आहे आपल्याला ते. दे नो वेल वन अनदर्स नेचर्स. आपण अनदर्सला लास्टला ॲपोस्ट्रॉफिस म्हणजे षष्ठी केली. आता फोर्थ जे आहे आपलं, अँडने जोडलेल्या दोन नामांची एकत्रित मालकी दाखवण्यासाठी झाल्यास दुसऱ्या नामाला ॲपोस्ट्रॉफिस एस प्रत्यय जोडावा. हे काय बोलले, अँडनं जर जोडलेल्या दोन नामाची एकत्रित मालकी जर दाखवायची झाली, आपल्याला दोन नामाची एकत्रित जर मालकी आपल्याला दाखवायला असले तर ॲपोस्ट्रॉफिस एस प्रत्यय जोडावा. परंतु दोन्हीही नामांना ॲपोस्ट्रॉफिस एस प्रत्यय जोडल्यास त्याची वैयक्तिक वेगवेगळी मालकी होते. अशा वाक्यात मालकी असणारा घटक एकवचनी असू शकतो. म्हणजे त्यांनी काय सांगितलं, आता दोन नावं आहेत तर याला प्रत्येक नावाला ॲपोस्ट्रॉफिस आपल्याला लावायची गरज नाही. आता राधा अँड मोहन्स हाऊस, तर आपण असं नाही करू शकत की राधास अँड मोहन हाऊस, म्हणजे दोघांची पण वेगवेगळी मालकी होऊ शकते. म्हणून आपण राधा अँड मोहन्स हाऊस, फक्त मोहन्सला आपण लावलं आहे. लता अँड मेन्स मीनाज कार. आता दोन आपल्याला इथे लताला लावण्याची गरज नाही आहे, फक्त आपल्याला लता अँड मीनाज कार असं लावायचं आहे. आता वैयक्तिक जर मालकी घेतली, आता हे जर दोघींचीच एकच जर कार असेल तर आपण दोघींची एक कार असेल तर लता अँड मीनाज कार लिहू शकतो, आणि दोघींची जर वेगवेगळी असेल तर आपल्याला लताज अँड मीनाज कार असं आपल्याला करायचं आहे. जसे आपण इथं केले, इथे कसं आहे दोघांची एकच आहे म्हणून आपण इथे ॲपोस्ट्रॉफिस एस लावला, म्हणजे दोघांचं एकच आहे, आणि इथं दोघांची वेगवेगळी कार आहे म्हणून लताज अँड मीनाज कार. आता फिफ्थ नंबरचा आपण बघणार आहे, एखादा निर्जीव घटक किंवा भाववाचक नामामध्ये सजीवांप्रमाणे गुणधर्म दर्शविल्यास अशा नामाला ॲपोस्ट्रॉफिस एक प्रत्यय जोडून षष्ठी विभक्ती केली जाते. आता काय सांगितलं आहे की एखाद्या निर्जीव घटक किंवा भाववाचक नामामध्ये सजीवांप्रमाणे गुणधर्म दर्शविल्यास अशा नामाला ॲपोस्ट्रॉफिस एक प्रत्यय जोडून षष्ठी विभक्ती केली जाते. जसे डेट्स, हँड्स, नेचर्स लॉज, ड्युटीज कॉल, सोर्स, टीयर्स एक्सेट्रा. अशा
नामांना सलग दोनदा एस वापरू नये. त्याऐवजी खालीलप्रमाणे एक ऑपने व दुसरी अपिस्टॉपिस एसने षष्ठी विभक्ती करावी. नाव जे आपले असतात त्याला दोन्ही वेळेस आपण एस लावायचं नाही. एका याला आपण ऑप किंवा अपिस्टॉपिस एक्सने फक्त षष्ठी करू शकतो. आता नोश, जसे नामापूर्वी षष्ठी असल्यास ते नाम जर षष्ठीपासून वेगळे केले तर त्यापूर्वी द वापरले जाते. आता जर नामापूर्वी जर षष्ठी असेल आणि नाम जर षष्ठीपासून वेगळे केले तर द वापरले जाते. आता माय मदर्स फ्रेंड्स डॉग हे इनकरेक्ट झालं, कारण की आपण मदर्सला पण अपिस्टॉपिसला फ्रेंडला पण लावला. तर फक्त आपल्याला इथे कुठं लावायचं होता, मदर्स. तर आपलं वाक्य कसं बनणार होतं की द डॉग ऑफ माय मदर्स फ्रेंड्स. फक्त इथे आपल्याला एका यालाच लावायचं होतं. तर अशा पद्धतीने आपल्याला जे षष्ठी विभक्ती आहेत ते करायचे आहेत. आता आपण केसेस ऑफ नाऊन बघितलं आहे. आता चौथा आणि जे पाचवा आहे व्होकेटिव्ह केस. व्होकेटिव्ह केसमध्ये जे आहे ते म्हणजे संबोधन. व्होकेटिव्ह म्हणजे संबोधन. एखाद्याला उद्देशून घेतलेल्या नामाची विभक्ती म्हणजे संबोधन असते. म्हणजे एखाद्याला जर उद्देशून आपण घेतलेली जी विभक्ती असते त्याला संबोधन असते. जसेच बॉयज कम हिअर, फ्रेंड्स बी हॅपी. म्हणजे आपण दुसऱ्याला, बॉयजला इथे फ्रेंड्सला हे आपण संबोधले आहे. ही व्होकेटिव्ह केस. आता आपण डेटिव्ह केस, चतुर्थी विभक्ती. द्विकर्म वाक्यात दान जाणारा प्रत्यक्ष कर्म तर दान घेणारे अप्रत्यक्ष कर्म असते. म्हणजे द्विकर्म वाक्यात दान जाणारा किंवा प्रत्यक्ष कर्म आणि दान घेणारा अप्रत्यक्ष कर्म असतो. अप्रत्यक्ष कर्माची विभक्ती चतुर्थी असते. जे अप्रत्यक्ष कर्म असतं त्याची चतुर्थी जी असते ती विभक्ती असते. शी गेव द प्रिन्स अ बॅग ऑफ सीड्स. या वाक्यात द प्रिन्स हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. हे जे आहे द प्रिन्सवाला आपलं हे जे आहे हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. तर हे दोन. आता आपण एक बघून घेऊया, एक दोन. आयडेंटिफाय द केस ऑफ अंडरलाईन वर्ड. राम प्लेस क्रिकेट. राम प्लेज क्रिकेट. जे रामला अंडरलाईन केलेलं आहे, हे जे रामला अंडरलाईन केलेलं आहे. केस ऑफ अंडरलाईन द वर्ड. हे वर्ड कोणत्या केसमध्ये ते आपल्याला ओळखायचं आहे. तर राम आलं तर हे नाऊन आहे, त्याच्यामुळे हे आपली होणार आहे नॉमिनेटिव्ह केस. आता दुसरं आपण बघणार आहे द टीचर पनिश सचिन फॉर हिज गिल्ट. द अंडरलाईन वर्ड इज इन द ब्लॅक्स केस. जे अंडरलाईन जे शब्द केलेला आहे सचिन, तर हे शब्दाची केस जी आपले ते आहे कोणती येणार आहे. तर हे जर आहे आपला ऑब्जेक्टिव्ह आलेला आहे. आताच आपण बघितलं आहे ऑब्जेक्टिव्ह. अशा पद्धतीने जे आहे एक्झरसाइज आपल्याला सॉल्व करून घ्यायचे. तर आपलं केसेस ऑफ नाऊन आता झालेलं आहे. आता नेक्स्ट लेक्चरला आपण ऑफ नाऊन झालेला आहे आणि एक्झरसाइज पण 2-3 मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर आपण आता नंतरच्या जे लेक्चरला आहेत आपण एरर्स बघणार आहे. आणि आतापर्यंत तुम्ही फुल व्हिडिओज बघितलाच आहे. तर आपल्या चॅनलला लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा. असेच नवीन व्हिडिओ एज्युकेशनल तुम्हाला आपल्या चॅनलवरती रोज बघायला मिळतील.